Like, subscribe and get notified. There is lot of illegal slaughter of bovines which is taking place in Goa. The only authorized place for slaughter is Goa Meat Complex. All the authorities must crack down on illegal slaughter, Hanumant Parab, president of Govansh Raksha Abhiyan told media on Thursday. Slaughter of bovines outside Goa Meat Complex is contempt of court, he said. Parab also said that all beef coming from Karnataka is illegal and should be seized. गोंयान खंय स्लॉटर करपाक बुल्स जावं कितेंच अलाउड ना एक्सेप्ट गोवा मीट कॉम्प्लेक्स. जाल्यार आज सगळी कडेन बेकायदेशीर कत्तली चलता. तुमी आमी खूब कडेन इंटरवेन्शन जाता, पुलीस एक्शन घेयना. पुलीस कांय कडेन बरे ऑफिसर आहा ते एक्शन घेतात, तांकां धरले वतात. पूण हे इल्लिगल स्लॉटर भायर जर जाता पळय दॅट इज रॉंग. इट इज कंटेम्प्ट ऑफ द कोड. आनी हें तुमी करप म्हणजे ताका सगळेच लोक जबाबदार. एनिमल हजबंड्री डिपार्टमेंट जबाबदार आसा, पुलीस डिपार्टमेंट आसा, ती म्युनिसिपल एरिया आसा, त्या भायर ती पंचायत एरिया आसा जंय जाता पळय खंयच करूं शकना एक्सेप्ट द प्लेस वीच इज नोटिफायड. इट इज अ लिगल स्लॉटर हावज. बाकी खंय म्हणून इल्लिगल जे चलता पळय ते सगळे बंद जावंक जाय. आनी हेजे खातीर पयलीं कशें आसलें आमी दुसरो पॉयंट म्हणजे ते मागणी केल्ली पयलीं सुद्दां की इम्पोर्ट जाता बीफ फ्रॉम कर्नाटका. तुम्ही जाणा कर्नाटकान आयजूय इल्लिगल स्लॉटर हावज ना. सगळे बीफ येता, माल येता इल्लिगल. सो ऑन बाउंड्रीचेर तेंच्यांनी एक्चुअली ऑफिसर नेमचे, एनिमल हजबंड्री, वेटनरी ऑफिसर, मागीर FDA ऑफिसर, पुलीस ऑफिसर. आनी अशांनी रावन ते थंय एक्शन घेवंक जाय. आज पर्यंत जावंक ना. मागीर तो चोर्ला घाट आसत, मागीर ते मोल्यामच्यान येतात किंवा हांगा महाराष्ट्राच्यान येतात, हे सगळे सीज जावंक जाय. आमी विनंती केल्या नंतर थंय बंद आसले. पण आज जो आमी मेन डिमांड जो घेतला तो माननीय मुख्यमंत्र्यान सांगले की तुम्ही थंय गोवंश मारपाचो, बैल मारपाची बंदी हाडल्या आमच्या मागणीनुसार किंवा समस्त हिंदू संघटना आमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार. पण आमकां ते नोटिफाय जाल्ले जाय दॅट प्लेस इज टोटली परमनंटली क्लोज फॉर स्लॉटर ऑफ बुल, बोवायन सगळें आसा. थंय केन्नाच फुडें मारचें ना अशें आमकां नोटिफिकेशन जाय, गॅजेट पब्लिकेशन. दॅट इज अवर मेन डिमांड. हे मेमोरंडम आमी घातला. तेजेर माननीय मुख्यमंत्र्यान म्हटलं आपणाक थोडो वेळ दी.